चोपडा नगर परिषद अंतर्गत आदर्श विभाग स्पर्धेत स्वच्छता विभाग प्रथम। या नाविन्यपूर्ण उपक्रम 3 टप्प्यात राबवून आदर्श विभाग बनवण्याचा संकल्प। मुख्य अधिकारी रामनिवास झवर। चोपडा नगर परिषद अंतर्गत मुख्य अधिकारी रामनिवास झवर यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून स्थानिक पातळीवर आदर्श विभाग स्पर्धा 2026 या अंतर्गत सर्व विभागांसाठी स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेत स्वच्छ कारभार लेखाजोखा कार्यालयातील महत्त्वाचे फाईल नेटकेपणा ठेवणे, विभागातील कामकाज कशा पद्धतीने चालते यावर समितीमार्फत योग्य ती तपासणी करून जो विभाग आदर्श ठरेल त्या विभागाकरिता 3 बक्षीस ठेवण्यात आली होती। त्यात स्वच्छता विभाग प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक वित्त विभाग व तृतीय क्रमांक विद्युत विभाग या तिन्ही विभागांना उत्कृष्ट विभाग म्हणून मुख्य अधिकारी रामनिवास झवर, नवनिर्वाचित नगराध्यक्षा नम्रता पाटील, उपनगराध्यक्ष पंकज बोरोले यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते व मुख्य अधिकारी यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं, हा प्रथम टप्पा झाला असून अजून 2 टप्प्यांमध्ये जे विभाग बाकी असतील त्या विभागांच्याही समितीमार्फत सर्वेक्षण करून त्या विभागांनी ही संधी देण्यात येईल आणि या नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यात विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना काम करण्यात उत्सुकता वाढेल व कामात पारदर्शकता होण्यास मदत होईल। याकरिता हा उपक्रम राबवण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलं। हा उपक्रम महाराष्ट्रातील पहिले नगर परिषद चोपडा नगर परिषदेमध्ये राबवण्यात येत आहे। या माध्यमातून आपली चोपडा नगर परिषद आदर्श होण्यास मदत होईल। चोपडा नगर परिषद स्वच्छ भारत अभियान अंतर्गत चोपडा नगर परिषदेच्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता। यात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरातील जे व्हीपी स्थळ ओळखले जाणाऱ्या त्या स्थळांना स्वच्छ सुंदर करून कचरामुक्त शहर करण्याचा मानस आहे। या संकल्पनेतून स्वच्छता विभागातील स्वच्छता निरीक्षक दीपाली साळुंके, जयेश भोंगे, स्वप्नील धनगर यांच्यासह स्वच्छता विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी मेहनत घेतली होती। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। नगर परिषदेमार्फत एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम मागच्या महिन्यात हाती घेण्यात आला होता आणि त्या उपक्रमाचं नाव होतं की स्वच्छ विभाग स्पर्धा किंवा त्याला आदर्श विभाग स्पर्धा अशा पद्धतीने ठेवलं होतं। आणि या स्पर्धेमध्ये त्या विभागानं आपला जो कक्ष आहे त्या कक्षाचं सुशोभीकरण करणे, फायलिंगचं नेटकपणे लावणे, अस्ताव्यस्तपणा कमी करणे, सर्व स्वच्छता ठेवणे, टापटीपणा ठेवणे, आपला विभाग कसा आहे, काय आहे याची माहिती देणे, इथं काय कामकाज चालतं याची माहिती देणे, अशा प्रकारचे उपक्रम यामध्ये अनुसरून होते। या स्पर्धेमध्ये नगर परिषदेच्या सर्वच विभागांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतला आणि या स्पर्धेचा या निमित्ताने पहिला टप्पा म्हणून राबविण्यात आला। याची रीतसर त्रयस्थ यंत्रणेमार्फत म्हणजे त्रयस्थ टीममार्फत पूर्णपणे तपासणी करण्यात आली आणि यातून पहिल्या टप्प्याचे विजेते हे स्वच्छता विभाग ठरले। दुसरा नंबर हा वित्त विभागाचा किंवा त्याला लेखा विभाग असा पण म्हणून त्यांचा आला आणि तिसरा क्रमांक विद्युत विभागाचा आला।